नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये। उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये जर आपण साबूचे आणि बटाट्याचे जर अशी चकल्या जर केल्या नाही तर आपल्याला वाळवण पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही, हो की नाही। तर चला बघूया याची रेसिपी। यासाठी मी साधारण 1 किलो साबू जो आहे तो छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। थोड्याशा मोठ्याच भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्यामध्ये धुवून स्वच्छ केल्यानंतर पाणी टाकायचं आहे। बघू शकता साधारण 1 एवढं पाणी आपल्याला वरती साबूच्या ठेवायचं आहे। रात्रभर त्याला आपल्याला असंच भिजवत ठेवायचं आहे। सकाळी बघू शकता किती छान हा जो साबू आहे हा पूर्ण भिजून तयार झालेला आहे। बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे। मी तुम्हाला दाबून दाखवू शकते, हे बघा। तर एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हा साबू घ्यायचा आहे, कारण आपल्याला याला शिजवायचं वगैरे नाही आहे। एकदम सिंपलशी अशी मी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे, जी मी दरवर्षी वाळवणामध्ये बनवते। याच्यासाठी आपल्याला फक्त जो आहे तो साबू आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आणि बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहे। तर बटाटे मी अगोदरच उकडून ठेवले होते सकाळीच, त्याची सालंसुद्धा काढून ठेवली होती। तर असा एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी हा ट्रान्सफर केलेला आहे की मला त्याला भिजवताना थोडासा म्हणजे व्यवस्थित मिक्स करताना थोडीशी स्पेस भेटावी, ठीक आहे। तर हे सगळं व्यवस्थित मी असा एका दुसऱ्या पातेल्यात काढलेला आहे। त्यामध्ये मी ॲड केलेले आहेत साधारण 4 चमचे मीठ, चवीनुसारच मीठ मी ॲड केलेलं आहे। बघू शकता मीठ ॲड केल्यानंतर यामध्येच आपल्याला ॲड करायचं आहे लाल तिखट। तुम्हाला हिरवं तिखट हवं असेल तर तुम्ही हिरव्या तिखट वाटून यामध्ये ॲड करू शकता, पण मी इथे साधारण 3-3.25 चमचा यामध्ये मी ॲड केलेला आहे लाल तिखट। आणि बटाटे जे आहेत ते अशा प्रकारे मी मॅश करून टाकलेले आहेत, असे किसून टाकलेले आहेत, किंवा मॅश करून सुद्धा टाकू शकता किंवा किसून सुद्धा टाकू शकता, दोन्ही प्रकारे तुम्ही टाकू शकता। बटाटे जर कमी वाटत असतील, जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा जर तुम्हाला कमी वाटत असतील तर तुम्ही आणखीन बटाटे त्यात कुस्करून टाकू शकता। बघू शकता अशा प्रकारे मी साधारण इथे मला 750 ग्रॅम बटाटे जे आहे ते लागले होते 1 किलोच्या साबूच्या चकलीसाठी। तर बघू शकता त्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करता करता जर आपल्याला वाटत असेल की नाही थोडासा बटाट्याचा जो आहे तो प्रमाण कमी झालेलं आहे, तर त्यामध्ये असं कुस्करून तुम्ही टाकू शकता, ॲड करू शकता हाताने। बघू शकता अशा प्रकारे मला जसं वाटत होतं तसं मी त्यामध्ये ॲड करत गेले। तर तुम्हालाही जेवढं वाटतं की यामध्ये बटाट्याचा किस थोडा किंवा बटाटे थोडं कमी पडत आहे तसं कुस्करून तुम्ही टाकू शकता। हाताच्या मदतीने त्याचं जसं पीठ भिजवतो आपण तसंच आपल्याला त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता एकदम मिक्स छान झालं आहे। असं एक सूर्या माझ्याकडे होता, तर अशा प्रकारे घ्या किंवा जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही चकलीसाठी जो वापरता तो घ्या। त्याला छान आतून ग्रीस करायचं आहे आपल्याला तेलानी, आणि तेलाने ग्रीस केलं की यामध्ये आपल्याला छोटं पोर्शन घेऊन आपल्याला त्याला भरायचं आहे आणि त्याला छान मस्त व्यवस्थित त्याच्यात चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। बघू शकता मी असं त्याला छान ग्रीस करून घेतलेलं आहे तेलाने, कारण तो मध्ये मध्ये चिटकतो असा साबू। आणि त्याला छान असं गोळा बनवून किंवा आपल्याला जसं आपल्याला भरता येईल तसं आपल्याला त्यात भरायचं आहे। तर मी असं लांब थोडंसं गोळा बनवून त्याच्यामध्ये भरलेला आहे की तो खालपर्यंत असा व्यवस्थित जाईल। बघू शकता अशा प्रकारे थोडासा चिकट होतो, हाताचं पाणी लावायचं गरज नाही मंडळी याच्यामध्ये, कारण पाणी लावलं की तो साबू थोडासा असा चिकट झाल्यासारखा होतो, आणखीनच जास्त पाणी सुटतं त्याला। तर अशा प्रकारे मी त्याला छान व्यवस्थित भरून घेतलेलं आहे। बघू शकता त्याचं ढक्कन आपण जे आहे ते आपण लावून घेऊयात आणि छान मस्त चकल्या करायला घेऊयात। आणि मंडळी इतक्या लवकर ह्या चकल्या वाळतात आणि हवेत जरी म्हणजे फॅनखाली जरी ठेवलं तरी तुम्ही त्या वाळतात, किंवा वरती जर टेरेसवरती जर ठेवलं तरी त्या खूप लवकर वाळतात। तर बघू शकता याला छान व्यवस्थित असं मी पॅक करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे त्याला करून घ्यायचं आहे पॅक आपण। चकल्याचं बघू शकता पूर्ण भरून तयार झालेला आहे। तर चला घेऊयात चकल्या पाडूयात। आता याच्या मी एक छान पॉलिथिन घेतलेलं आहे मोठं, आणि त्याच्यावरती मी अशा छोट्या छोट्या चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। बघू शकता तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे तुम्ही लांब करू शकता किंवा चकल्याचा प्रकार करू शकता, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही त्याचे वेगवेगळे प्रकार करू शकता।
तर अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या पाडून त्याला रात्रभर असं ठेवलं होतं. तर म्हणजे पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र असं त्याला मी फॅनखाली असं ठेवलं होतं. कारण आमच्याकडे सध्या इकडे इतकं धूळ उडते आहे, तर ते सगळं धूळ होतं. तर बनून तयार झालेल्या आहेत चकल्या, एकदम छान, एकदम मस्त बनून तयार झालेल्या आहेत. मंडळी, तुम्ही नक्की बनवा ही रेसिपी. बघू शकता किती छान आकार आलेला आणि किती लवकर वाळलेले आहेत. त्या उन्हाळ्याचा हाच फायदा होतो की वाळवण खूप लवकर वाळतं. तर चला तुम्हाला मी तळून दाखवते. एकदम तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये चकल्या एकदम पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत. बघू शकता किती छान आणि खायलासुद्धा इतक्या टेस्टी झाल्या होत्या, घरच्यांना इतक्या आवडल्या. तर आणखीन 2-4 किलोच्या मला बनवायच्या आहेत. तुमच्यासाठी मी एकाच किलोच्या बनवून दाखवल्यात. तर आणखीन मला बनवून ठेवायच्यात, कारण वर्षभर आमच्याकडे बाकी सगळ्या वाळवणापेक्षा ह्याच सगळ्यात लवकर संपतात. त्याच्यामुळे मी साधारण 5-1 किलोच्या ह्या बनवून ठेवते. तर बघू शकता मंडळी किती छान ह्या चकल्या झालेल्या आहेत. तुम्ही नक्की बनवा आणि माझ्यासोबत तुमचा पण एक्सपिरियन्स शेअर करा की तुम्हाला कशा वाटली ही रेसिपी. आणि ज्या पण रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करते तर मला नक्की कमेंटमध्ये कळवत जा मंडळी की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात. त्याचा आवाजही वाटलाच तर मी तुम्हाला दाखवते, कारण घरामध्ये एवढा गोंधळ असतो उन्हाळा लागला आहे तेव्हापासून. तर सगळा गोंधळ, टी व्ही वगैरे, त्याच्यामुळे मला आवाज नाही देता आला. पण मी चकली तोडताना तुम्हाला आवाज दाखवलेला आहे. बघू शकता एकदम क्रिस्पी अशी चकली झालेली आहे. तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत धन्यवाद.